नमस्कार, मी अर्चना केतकर। आज भाद्रपद कृष्ण नवमी शके 1942 सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाण्यात प्रवेश करण्याच्या सर्व ठिकाणी अँटीजेन चाचणी केंद्र उभारण्याची मागणी। येऊर प्रकरणातील महिला अभियंत्याची सुटका म्हणजे प्रसिद्धीचा स्टंट, नजीब मुल्ला यांचा आरोप। आणि सोनसाखळीसाठी मित्राची हत्या करणाऱ्या तिघांना अटक। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असून अनेक ठिकाणी परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी होत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अशा प्रकारे परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना काल ठाणे रेल्वे स्थानकातील अँटीजेन चाचणी केंद्रावर आणण्यात आलं। ठाण्यामध्ये काल कोरोनाचे 403 रुग्ण होते। त्याच्या आदल्या दिवशी 455 वर आकडा गेला होता। महापालिकेने कोरोना चाचणीचं प्रमाण वाढवलं असल्यामुळे रुग्णांचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे, पण अनेक ठिकाणी प्रवासी परराज्यातून येत असताना त्यांच्या चाचण्या होत नसल्याचंही उघडकीला आलं होतं। विशेषतः उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणाहून बसने येणारे प्रवासी खारीगाव टोलनाका परिसरात उतरतात। तेथे कोणतीही चाचणी होत नसल्यामुळे प्रवासी थेट रिक्षाने आपापल्या घरी निघून जातात। याचं वृत्त प्रसिद्ध होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांनी खारीगाव टोलनाका येथील नाशिक बाह्य वळण रस्त्यावर अशा प्रकारे उतरलेल्या प्रवाशांना ठाणे रेल्वे स्थानकातील अँटीजेन चाचणी केंद्रात आणलं। या प्रवाशांच्या चाचण्या या केंद्रावर झाल्या, मात्र या चाचण्या निगेटिव्ह आल्या। पालिका प्रशासनाने पालिकेच्या सर्व प्रवेश करण्याच्या ठिकाणी अशी केंद्र उभारण्याची गरज व्यक्त होत आहे। ठाण्यातील गावदेवी परिसरात अति धोकादायक ठरलेल्या पत्रकार भवनावर काल पालिकेचा अखेर हातोडा पडला। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे पत्रकार भवन उभारण्यात आलं होतं, मात्र या पत्रकार भवनाचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी होत्या। गेल्या काही वर्षात पत्रकार भवनाची ही इमारत धोकादायक स्थितीत आली होती। या धोकादायक इमारतीवर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्हा पत्रकार संघाकडून होत होती। अखेर या पत्रकार भवनावर काल पालिकेचा हातोडा पडला आणि पत्रकार भवन तोडण्याची कारवाई अखेर सुरू झाली। इंजिनियर महिलांची येऊरमधून केलेली सुटका हा प्रकार म्हणजे भारतीय जनता पक्षाची प्रसिद्धीसाठी केलेली स्टंटबाजी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नजीब मुल्ला यांनी केला आहे। येऊर येथील पाटोणपाडा येथून 9 महिला इंजिनियर्सची सुटका करण्यात आली होती। एका एनजीओने वैद्यकीय कामाच्या बहाण्याने या तरुणींना डांबून ठेवल्याचा आरोप होता। भारतीय जनता पक्षाला याची माहिती मिळताच या महिलांची सुटका करण्यात आली। या सर्व महिलांना वर्तकनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं, पण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदवल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांकडून मिळाली नसल्याचं नजीब मुल्ला यांचं म्हणणं आहे। येऊर येथे काम करणाऱ्या या एनजीओचा महिला दिन आणि होलिकोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आला होता। एका बाजूला संस्थेचा सत्कार करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी केलेल्या गैरकृत्याबद्दल पोलीस स्थानकात तक्रार न नोंदवता
प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करायची अशी भारतीय जनता पक्षाची खेळी असल्याचा आरोप मुल्ला यांनी केला आहे. या प्रकरणी कसून चौकशी करावी आणि संबंधित गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणीही नजीब मुल्ला यांनी केली आहे. बेरोजगारी विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने ठाण्यात केंद्र सरकारचा निषेध करत रोजगार द्या अशी मागणी करत आंदोलन करण्यात आलं. मोदी सरकार मोठ्या प्रमाणात जनतेची फसवणूक करत असून अनेकांच्या बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना काळातही केंद्र सरकारकडून जनतेला कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. याच पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रोजगार दो अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. मोदी सरकार रोजगार दोच्या घोषणाही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या. यावेळी वाढत्या बेरोजगारीच्या समस्येकडे केंद्र सरकार सोयीस्करपणे डोळेझाक करणाऱ्या मोदी सरकारने युवकांसाठी रोजगार निर्मितीच्या कामाकडे लक्ष द्यावं यासाठीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. लॉकडाऊनमुळे रोज करोडो लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. मागील 70 दिवसात 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. असं असताना सरकार सुशांत सिंग, कंगना राणावत यासारख्या मुद्द्यांना रोज पुढे आणून मूळ मुद्द्यांना बगल देते. परंतु करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्यात, लोक आत्महत्या करतायत, याबाबत मात्र मोदी सरकार काही बोलत नाही. म्हणून केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करत असल्याचंही यावेळी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सांगितलं. केंद्र सरकार अशीच जनतेची फसवणूक करणार असेल तर काँग्रेसला आक्रमक व्हावं लागेल. त्यामुळे सरकारने तरुणांना रोजगार त्वरित उपलब्ध करावा, अन्यथा काँग्रेसला अजून तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही सत्यजित तांबे यांनी दिलाय. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. सोनसाखळीसाठी मित्राची हत्या करून मृतदेह खाडीत फेकणाऱ्या मित्रासह 3 जणांना कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय डाकी असे मृत युवकाचे नाव असून धनराज तरुडे, कृष्णा घोडके आणि बांधकाम मजूर चंदन पासवान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. यातील घोडके हा लातूरचा असून तरुडे याचा आतेभाऊ आहे. आरोपींकडून 4 तोळे वजनाची सोन्याची चेन, मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली नायलॉनची दोरी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ठाणे न्यायालयाने त्यांना 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली. वाघवीळ येथील हेमंत डाकी या रिक्षाचालकाचा मुलगा अक्षय हा 3 सप्टेंबरपासून गायब होता. कासारवडवली पोलीस ठाण्यात 4 सप्टेंबर रोजी याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर कासारवडवली पोलिसांनी 2 पथकं बनवून बेपत्ता अक्षयचा शोध सुरू केला होता. अक्षय हा घोडबंदर रोडवरील पानखंडा परिसरात धनराज या आपल्या मित्राला भेटण्यास नेहमी जात असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धनराज तरुडे याचा शोध घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. पोलिसांनी त्याच्याबाबत अधिक चौकशी केली असता एका रिक्षा चालकाने महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना दिली. 4 सप्टेंबर रोजी पहाटे धनराज याने रिक्षातून एक भारी वजनाची गोणी अहमदाबाद महामार्गावरील ब्रिजवरून खाडीत फेकून दिल्याचं या रिक्षा चालकाने पोलिसांना सांगितलं.
त्यानंतर पोलिसांनी धनराजला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली असता त्याने हत्येची कबुली दिली. अक्षयच्या गळ्यात असलेली सोन्याची चेन मिळवण्यासाठी आपणच दोघा मित्रांच्या मदतीने त्याची गळा आवळून हत्या केल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी तिघाही आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 4 तोळे वजनाची सोन्याची चेन, मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली नायलॉनची दोरी असा ऐवज हस्तगत केला आहे. ठाण्यात काल कोरोनाचे 403 नवे रुग्ण सापडले तर जिल्ह्यात 1856 रुग्ण सापडलेत. काल दिवसभरात 32 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत 16,436 कोरोनाग्रस्त उपचार घेत असून आतापर्यंत 3,842 जणांचा मृत्यू झालाय. तर 1,19,971 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण 1,40,249 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या 3,176 रुग्ण उपचार घेत असून 25,028 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत तर 880 जणांचा मृत्यू झालाय. कल्याण डोंबिवलीमध्ये 4,595 रुग्ण उपचार घेत असून 28,217 रुग्ण बरे झाले आहेत तर 708 जणांचा मृत्यू झाला. ठाणे ग्रामीणमध्ये 1,975 रुग्ण असून 8,533 रुग्ण बरे झाले आहेत तर 334 जणांचा मृत्यू झाला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात प्रवेश करण्याच्या सर्व ठिकाणी अँटीजेन चाचणी केंद्र उभारण्याची मागणी. येऊर प्रकरणातील महिला अभियंत्याची सुटका म्हणजे प्रसिद्धीचा स्टंट, नजीब मुल्ला यांचा आरोप. आणि सोनसाखळीसाठी मित्राची हत्या करणाऱ्या तिघांना अटक. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.